बीड जिल्ह्यातील रुग्णांच्या हितासाठी पहिल्यांदाच बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कॅथ लॅबची उभारणी करण्यात आली. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्याला पहिला कोर्स बीडमध्ये जिल्हा रुग्णालयाअंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयात सुरू झाला. यामध्ये प्रामुख्याने पोस्ट बेसिक डिप्लोमा प्रॅक्टिक नर्सिंग या कोर्सला मान्यता देण्यात आली. तो गेल्या गत वर्षापासून सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने 20 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील विविध तपासण्यामध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. एक्स-रे 46,276, सोनोग्राफी 43,710, ECG 21,186, CT स्कॅन 12,043, रक्त तपासण्या 6,71,880, तसेच रक्तपेढीत 5,668 रक्तपिशव्या जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात रुग्णालयामध्ये 8,196 महिला प्रसूती झाल्या. त्यामध्ये 4,311 मुलांनी जन्म घेतला तर 3,856 मुलींनी जन्म घेतला. मात्र यापैकी 4,567 सिझरिंग प्रसूती झाल्याने सिझरिंगचे प्रमाण जास्त असल्याची बाब चिंताजनक सध्या होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे महत्त्वपूर्ण योगदान. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण, RMO प्रमुख डॉक्टर